नमस्कार सर्वांना, आरवीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा टी परीक्षा सन 2026 बघा या ठिकाणी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. बघा, आता हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय. पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? सर्वांनी पहा योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. विहंग हा शब्द पक्षी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा काय विचारलाय. सामूहिक या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द सांगा. आता सामूहिकचा विरुद्ध अर्थी काय यायला पाहिजे? सामूहिक वैयक्तिक, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. आता या ठिकाणी काय विचारले? कामाची टाळाटाळ करणारा. कामाची टाळाटाळ करणारा आपण त्यांना काय म्हणतो? कामचुकार, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. या ठिकाणी काय विचारलाय. अशा काही गोष्टी असतात त्या सर्वत्र सारख्या असतात. अशा काही गोष्टी असतात त्या सर्वत्र सारख्या असतात या अर्थाची मन ओळखा. पळसाला पाणी तीनच या ठिकाणी या अर्थाची योग्य मन आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक चौथा बघा. या ठिकाणी काय विचारला. अमृतानुभव या ग्रंथाची रचना खालीलपैकी कोणी केली? आता अमृतानुभव या ग्रंथाची रचना कोणी केली? बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का? संत ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभव या बघा त्यांनी या ग्रंथाची रचना केली होती, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 बघा. या ठिकाणी काय विचारलाय. वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. आता या ठिकाणी काय विचारलं पहा. वाक्प्रचार. एक घाव दोन तुकडे. आता एक घाव दोन तुकडे म्हणजे काय? शरण जाणे, योग्य निर्णय घेणे, पटकन निर्णय घेणे यापैकी नाही. एक घाव दोन तुकडे म्हणजे काय असतो? पटकन निर्णय घेणे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. अब्रू आणि अत्तर. बघा, आता या ठिकाणी दोन शब्द आहेत. अब्रू आणि अत्तर हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का? अब्रू आणि अत्तर हे शब्द फारसी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. जे शब्द आपल्या मनातील. बघा, आता जे शब्द आपल्या मनातील आनंद, दुःख, आश्चर्य यासारख्या भावना प्रगट करतात त्यांना कोणत्या प्रकारचे शब्द म्हणतो? बघा, आपल्या मनातील बघा आपण भावना प्रगट करतो. भावना प्रगट करणारे शब्द आपण काय म्हणतो? केवल प्रयोगी अवयव, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. पुढील शब्दापैकी कोणता शब्द या ठिकाणी भाववाचक नाम नाही? आता 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी कोणता शब्द भाववाचक नाम नसेल? बघा, गुलामगिरी हा शब्द भाववाचक नाम आहे. गुंडगिरी हा शब्द भाववाचक नाम आहे. मांगल्य हा शब्द भाववाचक नाम आहे. लायक. आता लायक हा शब्द भाववाचक नाम होईल का? नाही, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 हा शब्द भाववाचक नाम नाही. विषय क्रमांक पुढचा बघा. श्रीमंत व्यक्ती. व्यक्ती कशी आहे? श्रीमंत आहे. सैनिक बघा कसा आहे? शूर सैनिक. हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारची विशेषणे आहेत? कोणत्या असतील? गुण विशेषण, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. मी चित्रपट पाहत आहे. मी चित्रपट पाहत आहे. हे कोणत्या काळाचं वाक्य असेल? बघा, सर्वांनी सांगायचे. मी चित्रपट पाहत आहे. वाक्यातली क्रिया पूर्ण आहे का? नाही, अपूर्ण आहे. मग वाक्य कोणतं आलं पाहिजे? मी चित्रपट पाहत आहे. हे वाक्य पहा अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा टी परीक्षा बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 महत्त्वपूर्ण बघा 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. बघा, त्यामध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा, ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला आहे करायचं आहे. बघा, तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. बघा, प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी काय विचारलंय. स्वामी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? आता स्वामी ही कादंबरी कोणाची होती? बघा, सर्वांनी सांगायचे. स्वामी या कादंबरीचे लेखक रणजित देसाई स्वामी या कादंबरीचे लेखक आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. रत्नाकर. आता या ठिकाणी बघा शब्द काय विचारलाय. रत्नाकर. रत्नाकर बघा हा शब्द याचा अर्थ काय असेल? रत्नाकर या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. रत्नाकर म्हणजे काय होईल? रत्नाकर म्हणजे समुद्र, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य अर्थ आहे.
विषय क्रमांक पुढचा बघा, पोबारा करणे. आता पोबारा करणे या ठिकाणी अशा प्रकारचा एक वाक्प्रचार आहे, याचा योग्य अर्थ सांगा. पोबारा करणे, पोबारा करणे म्हणजे पळून जाणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, निमंत्रण आले तर मी नक्की येईन. निमंत्रण आले तर मी नक्की येईन या वाक्याचा प्रकार ओळखा. आता हे वाक्य कोणतं असेल? स्वार्थी वाक्य आहे का, विद्यार्थी वाक्य आहे का, संकेतार्थी वाक्य आहे का, कोणतं असेल? निमंत्रण आले तर मी येईन हे वाक्य बघा संकेतार्थी वाक्य या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे. विषय क्रमांक पुढचा, अधोगती या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? अधोगती बघा या ठिकाणी शब्द आहे, या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? सर्वांचे योग्य उत्तर आलं का पहा. अधोगती या शब्दामध्ये विसर्ग संधी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालील वाक्याचा प्रकार ओळखा. तुम्हाला नेहमी असेच सुयश मिळो. तुम्हाला नेहमी असेच सुयश मिळो. आज्ञार्थी वाक्य आहे का होय? स्वार्थी वाक्य आहे का? विद्यार्थी वाक्य, संकेतार्थी. तुम्हाला नेहमी असेच सुयश मिळो बघा हे कोणतं असेल? विद्यार्थी वाक्य या प्रकारचं या ठिकाणी वाक्य. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, जो वेगाने धावेल तोच सर्वात आधी पोहोचेल. जो वेगाने धावेल तोच सर्वात आधी पोहोचेल या वाक्याचा प्रकार सांगा. केवळ वाक्य होईल का हे? मिश्र वाक्य होईल का? संयुक्त वाक्य होईल का? जो वेगाने धावेल बघा या ठिकाणी मिश्र वाक्य आले पाहिजे. ऑप्शन क्रमांक 3. विषय क्रमांक पुढचा, उल्लंघन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? उल्लंघन हा शब्द स्वर संधी, विसर्ग संधी, व्यंजन संधी यापैकी नाही. आता उल्लंघन बघा या शब्दामध्ये व्यंजन संधी आहे. ऑप्शन क्रमांक 3. विषय क्रमांक पुढचा बघा, रामूची बहीण हुशार आहे. रामूची बहीण हुशार आहे या ठिकाणी अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. आता अधोरेखित शब्द बघा कोणता आहे? रामूची. आता या ठिकाणी रामूची या ठिकाणी ची हा प्रत्यय लागला बघा. ची, चा, ची, चे. आता चाचीचे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? चाचीचे हे प्रत्यय षष्ठी विभक्तीचे प्रत्यय असतात. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, चांगले वाईट या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? चांगले वाईट. आता या शब्दामध्ये समास कोणता आला पाहिजे? चांगले किंवा वाईट. चांगले किंवा वाईट. मग योग्य उत्तर काय आलं पाहिजे? वैकल्पिक द्वंद्व समास. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, बाळकराम हे खालीलपैकी कोणत्या लेखकाचं टोपण नाव आहे? बाळकराम. आता बाळकराम विचारले, हे खालीलपैकी कोणत्या लेखकाचं टोपण नाव असेल? सर्वांचे योग्य उत्तर आलं का पहा. बाळकराम विद्यार्थी मित्रांनो, राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव आहे बाळकराम. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, तो रोज अभ्यास करतो. तो रोज अभ्यास करतो या ठिकाणी वाक्य आहे. याचा या ठिकाणी योग्य या ठिकाणी आपला प्रयोग सांगायचा आहे. कर्मणी वाक्य होईल का? सकर्मक भावे, अकर्मक भावे. तर सर्वांचं उत्तर या ठिकाणी सकर्मक कर्तरी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. स्त्रीलिंगी. आता मुलगा हा शब्द पुल्लिंग शब्द आहे. कुत्रा पुल्लिंग शब्द आहे. घोडा पुल्लिंग शब्द आहे. विदुषी. आता विदुषी बघा शब्द विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्त्रीलिंगी शब्द होईल. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल बघा खालील शब्दापैकी अनेक वचनी शब्द ओळखा. अनेक वचनी. वीट एक वचनी आहे. सुई, सुया. सुई पण एक वचनी आहे. चूक, चुका. चुका हा शब्द या ठिकाणी अनेक वचनी या प्रकारचा या ठिकाणी शब्द. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, ज्यावेळी एकाच प्रकारचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर कोणत्या प्रकारच्या विरामचिन्हाचा वापर करतात? ज्यावेळी एकाच प्रकारचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर कोणता असतो? स्वल्पविराम. बघा सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 स्वल्पविराम या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. विचारलाय, जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायूचं प्रमाण वाढते? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे पहा कार्बन डायऑक्साईड या वायूचं प्रमाण वाढते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय? ढग आणि वाऱ्याची निर्मिती. ढग आणि वाऱ्याची निर्मिती वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये होत असते? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? ढग आणि वाऱ्याची निर्मिती बघा वातावरणाच्या तपांबऱ्या स्तरामध्ये होत असते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय? मी वनवासी. मी वनवासी या नावाचं आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. मी वनवासी बघा या नावाचं आत्मचरित्र या ठिकाणी सिंधुताई सपकाळ यांचं आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलाय? परमहंस सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे.
परमहंस सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 3 यायला पाहिजे. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी परमहंस सभेची बघा त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी काय विचार रियासतकार या नावाने खालीलपैकी कोणाला ओळखतात? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. रियासतकार या नावाने खालीलपैकी कोणाला ओळखतात? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? रियासतकार बघा या नावाने गोविंद बघा या ठिकाणी सरदेसाई यांना ओळखतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 पाहूया त्या ठिकाणी का आत्मीय सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? आत्मीय बघा सभेची स्थापना कोणी केली? सर्वांचे योग्य उत्तर आलं का पहा. आत्मीय सभेची स्थापना राजा राममोहन रायांनी केली होती. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 पाहूया त्या ठिकाणी काय विचारला भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न पडू शकतो. भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? सुंदरबन. बघा भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश सुंदरबन कोणत्या राज्यामध्ये आहे? योग्य उत्तर काय पाहिजे बघा पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 10 बघा काय विचारलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये मंत्री यांचं काम खालीलपैकी कोणतं आहे? बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये बघा मंत्री यांचं काम काय होते? तर पत्रव्यवहार सांभाळणे बघा यांचं काम होते. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा चून खडक हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक आहे? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. चून खडक विचारले कोणत्या प्रकारचा खडक असतो? अग्नीज खडक आहे का तो? स्तरित खडक आहे का? गाळाचा खडक आहे का? कोणता आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो चून खडक या ठिकाणी स्तरित या प्रकारचा खडक आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी काय विचारलाय. खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये वर्षभर सूर्यकिरण हे लंबरूप पडतात? खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये सूर्यकिरण पहा वर्षभर लंबरूप पडतात? योग्य उत्तर काय पाहिजे? विषुववृत्तीय प्रदेशामध्ये बघा सूर्यकिरण वर्षभर लंबरूप पडतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न घेत आहोत. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक बघा सर्वांनी या ठिकाणी करायचंच आहे. बघा प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलं. टुंड्रा प्रदेशाचं वैशिष्ट्य खालीलपैकी काय? आता टुंड्रा प्रदेश बघा सर्वांनी सांगायचंय. टुंड्रा प्रदेशामध्ये काय असतो? टुंड्रा बघा प्रदेशामध्ये दीर्घकाळ या ठिकाणी हिवाळा असतो. टुंड्रा प्रदेश कसा असतो? अतिशय थंड हवामानाचा प्रदेश. अतिशय थंड हवामानाचा प्रदेश कोणता असतो? टुंड्रा प्रदेश. म्हणजे या ठिकाणी दीर्घकाळ हिवाळा असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा सर्वात कमी वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? खालीलपैकी कोणत्या एका खंडामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र आहे? आता युरोप खंड, आफ्रिका खंड, रशिया, ऑस्ट्रेलिया कोणत्या खंडामध्ये सर्वात कमी वने असतील? बघा विद्यार्थी मित्रांनो ऑस्ट्रेलिया या खंडामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी काय जगामधलं सर्वात मोठं बेट कोणतं असेल? जगामधलं सर्वात मोठं बेट कोणतं आहे? ग्रीनलँड. हा पण बघा प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. जगामधलं सर्वात मोठं बेट कोणतं आहे? ग्रीनलँड बेट. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारला आहे. ईस्ट इंडिया असोसिएशन. ईस्ट इंडिया असोसिएशन या नावाची संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? ईस्ट इंडिया असोसिएशन या नावाची बघा संघटना दादाभाई नेहरूजी बघा यांनी स्थापन केलेली संघटना आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 युगांतर या नावाचं साप्ताहिक कोणाचं आहे? युगांतर. बघा सर्वांनी सांगायचं युगांतर बघा या नावाचं साप्ताहिक बघा बॅरिंद्र कुमार घोष यांचं या ठिकाणी साप्ताहिक आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये खालीलपैकी कशाची मागणी केली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये कशाची मागणी केली होती? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? स्वतंत्र मतदारसंघ बघा यांची मागणी केली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढच्या ठिकाणी काय विचारलाय. खालीलपैकी कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हणतात? आता इलेक्ट्रॉनिक शहराची उद्योगाची राजधानी कोणत्या शहराला म्हणतात? सर्वांचे योग्य उत्तर आलं का पहा. बेंगलोर बघा या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहत सिमेंट उद्योगामध्ये विचारले कोणत्या कच्च्या मालाची आवश्यकता असते? आता सिमेंट उत्पादनामध्ये कोणत्या कच्च्या मालाची गरज असते? लोहखनिज येणार नाही. चुनखडक असतो का? नैसर्गिक वायू पण चांदी पण चुनखडक. बघा सिमेंट उद्योगामध्ये चुनखडक या ठिकाणी कच्च्या मालाची गरज असते. चुनखडक. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे.
सन 1930 मध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये मार्शल लॉ पुकारण्यात आला होता? बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर येतं का पहा. खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये सन 1930 मध्ये बघा कोणत्या शहरामध्ये मार्शल लॉ पुकारण्यात आला होता? योग्य उत्तर काय आलं पाहिजे? सोलापूर बघा या शहरामध्ये मार्शल लॉ पुकारण्यात आला होता. बघा प्रश्न क्रमांक 6 महाराष्ट्रामधला पहिला सहकारी साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी सुरू झाला होता? महाराष्ट्रामधला बघा पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर या ठिकाणी सुरू झाला होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. आकारमानाने भारतामधलं सर्वात मोठे राज्य कोणतं असेल? आकारमानाने म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधलं सर्वात मोठं राज्य कोणतं असेल? राजस्थान राज्य आहे. गोवा राज्य सर्वात लहान राज्य आहे. राजस्थान राज्य सर्वात मोठं राज्य आहे. प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी बघा काय विचार लक्षद्वीप बेटे. लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रामधले बेटे असतील? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का पहा. लक्षद्वीप बेटे ही अरबी समुद्रामधली बेटे आहेत. बघा हे खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे? लक्षद्वीप बेटे काय आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आला पाहिजे. प्रवाळीय निर्मिती या प्रकारचे या ठिकाणी बेटे आहेत. अंदमान व निकोबार याच्यामध्ये बघा अंदमान व निकोबार बेटे कोट आहेत? बंगालचा उपसागर. बघा परीक्षेमध्ये एक प्रश्न असतो सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. दक्षिण गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस कोणता असतो? बघा आपल्याकडे उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस कोणता असतो? आपण बघा या ठिकाणी उत्तर गोलार्धामध्ये राहतो. उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस कोणता असतो? 21 जून. इथं बघा दक्षिण गोलार्ध विचारलंय. दक्षिण गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस कोणता असतो? 22 डिसेंबर. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. जगामधला सर्वात मोठा महासागर कोणता असेल? सोपा प्रश्न आहे. जगातला सर्वात मोठा महासागर कोणता कोणता असेल? पॅसिफिक महासागर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये येणारं पीक कोणतं असेल? खरीप आणि रब्बी. खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये येणारं पीक कोणतं असेल? ज्वारी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. देशामध्ये विचारले पडीत जमिनीचं एकूण क्षेत्र खालीलपैकी किती टक्के आहे? देशामध्ये एकूण जमिनीच्या किती टक्के क्षेत्र हे पडीत क्षेत्र आहे? सर्वांचं योग्य उत्तर आलं का पहा. या ठिकाणी 8% या ठिकाणी पडीत क्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा चहाची लागवड विचारली सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये झाली होती? बघा सर्वांना माहीत आहे आसाम या राज्यामध्ये बघा सर्वात पहिल्यांदा चहाची लागवड झाली होती. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा या ठिकाणी काय विचारलंय गुलमर्ग सोनमर्ग. गुलमर्ग सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या राज्यामध्ये आहेत? कोणता असेल? बघा सर्वांचं योग्य उत्तर येतो पहा. गुलमर्ग सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे जम्मू काश्मीर या राज्यामधली थंड हवेची ठिकाणे आहेत. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक पुढचा कल्पकम. कल्पकम हा भारतामधला एक महत्त्वपूर्ण अणुविद्युत प्रकल्प आहे. कोणत्या राज्यामध्ये असेल तो? बघा सर्वांनी सांगायचं कल्पकम हा भारतामधला अणुविद्युत प्रकल्प तामिळनाडू राज्यामधला प्रकल्प आहे. कल्पकम तामिळनाडू नरोरा उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. रावतभाटा राजस्थान राज्यामध्ये आहे. कुडानकुलम तामिळनाडू राज्यामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये कोणताही अणुविद्युत प्रकल्प? तारापूर आहे. सर्वांनी पाठ करून ठेवायचा आहे. भारतामध्ये पोस्ट खात्याची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? भारतामध्ये पोस्ट खात्याची बघा स्थापना केव्हा झाली? सन 1854 या वर्षी भारतामध्ये पोस्ट खात्याची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? विद्यार्थी मित्रांनो बघा जिनिव्हा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचं मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 या ठिकाणी काय म्हणजे तुतीकोरीन हे भारतामधलं प्रमुख बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. प्रश्न झाला होता आपल्याकडे तुतीकोरीन हे भारतामधलं प्रमुख बंदर तामिळनाडू राज्यामध्ये आहे. लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केव्हा केली होती? सन 1905 मध्ये लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली होती. क्रमांक पुढच्या ठिकाणी काय जलियनवाला बाग हत्याकांड. जलियनवाला बाग हत्याकांड केव्हा झालं होतं? 13 एप्रिल सन 1919 अमृतसर या शहरामध्ये. या हत्याकांडाला जबाबदार खालीलपैकी कोण होते? याला जबाबदार कोण होते? जनरल डायर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा खालीलपैकी कोणत्या प्रांतामध्ये चौरी चौरा ही घटना झाली होती? कोणत्या प्रांतामध्ये झाली होती? बंगाल प्रांत, गुजरात, मुंबई, उत्तर प्रदेश. खालीलपैकी कोणत्या प्रांतामध्ये चौरी चौरा ही घटना झाली होती? योग्य उत्तर काय पाहिजे? उत्तर प्रदेश या प्रांतामध्ये पहा चौरी चौरा ही घटना झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा महात्मा गांधी यांनी बघा सत्याग्रहाचा पहिला प्रयोग खालीलपैकी कोणता केला होता? महात्मा गांधी यांनी बघा सर्वात पहिल्यांदा कोणता सत्याग्रह केला होता? चंपारण्य सत्याग्रह. सन 1917 मध्ये महात्मा गांधीजी यांनी बघा चंपारण्य सत्याग्रह बघा पहिल्यांदा केला होता. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 30 पहा, लंडन येथे ओडवायरचा खून खालीलपैकी कोणी केला? लंडन या ठिकाणी ओडवायरचा खून कोणी केला होता? बघा उधम सिंग यांनी केला होता पहा. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. मानवी समता या नावाचा मासिक कोणाचा आहे? मानवी समता. मानवी समता या नावाचं मासिक खालीलपैकी कोणाचं मासिक आहे? सर्वांचे योग्य उत्तर लगा पहा. मानवी समता या नावाचं मासिक बघा महर्षी कर्वे यांच्या या ठिकाणी हे मासिक आहे. द आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे? द आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कोणाचा आहे? मायकेल फुगो बघा यांच्या या ठिकाणी हा ग्रंथ आहे. आकाशवाणी ही कविता खालीलपैकी कोणी लिहिलेली कविता आहे? आकाशवाणी ही कविता कोणी लिहिलेली कविता आहे? सर्वांचे योग्य उत्तर आलं का पहा. आकाशवाणी ही कविता या ठिकाणी रवींद्रनाथ टागोरांनी बघा लिहिलेली कविता आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार खालीलपैकी कोणाला म्हणतात? भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू यांना बघा भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सार्क संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता पहा. सार्क संघटनेचं मुख्यालय कोठे आहे? काठमांडू नेपाळ या देशामध्ये बघा सार्क संघटनेचं मुख्यालय आहे. सार्क संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? बघा सन या ठिकाणी काय आलं पाहिजे? सन 1985. बघा महाधिवक्ता यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करतात? महाधिवक्ता बघा राज्यांचे राज्यपाल हे महाधिवक्ता यांची नेमणूक हे करत असतात. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापना सन 1993 मध्ये करण्यात आली होती. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. जीएसटी बघा जीएसटी वस्तू व सेवा कर गुड अँड सर्व्हिस टॅक्स या कायद्याची अंमलबजावणी करणारे या कराची अंमलबजावणी करणारे देशामधलं पहिलं राज्य कोणतं होतं? आसाम या राज्याने बघा सर्वात पहिल्यांदा जीएसटी या कराची अंमलबजावणी केली होती. भारतीय जनता पक्ष बीजेपीची स्थापना विचारली कोणत्या वर्षी झालेली आहे? बीजेपीची स्थापना सन 1980 या वर्षी बीजेपीची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस सन 1920 बघा 1920 मध्ये कोणी स्थापन केली होती? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? लाला लजपत राय यांनी पहा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची बघा त्यांनी स्थापना केली होती.